नमस्कार मित्रांनो, डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी प्रथम गुगल क्रोम विंडोवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर डिजिटल सातबारा असं टाईप करून इंटर करायचे। इंटर केल्यानंतर पहिलीच वेबसाईट डिजिटल साइन सातबारा लॉग इनला करायचे। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही रेग्युलर लॉग इन करू शकता किंवा OTP बेसवर लॉग इन करू शकता। रेग्युलर लॉग इन करून तुमचं गुगल अकाउंट क्रिएट करून तुम्ही सातबारा PR कार्ड डाउनलोड करू शकता। आपण OTP बेस या बेसवरती लॉग इन करूया। प्रथम इथं मोबाईल नंबर टाकायचा, OTP सेंड करायचा। OTP आल्याच्यानंतर खाली OTP टाकायचा। OTP टाकल्याच्यानंतर खाली व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये आपण 7/12/8 ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड सर्व काही डाउनलोड करू शकतो। OTP लॉग इन झाल्यानंतर इकडे डिजिटल सातबारा, डिजिटल साइन 8, डिजिटल साइन ई फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड हे आपण डाउनलोड करू शकतो। खाली आल्यानंतर इकडे प्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। ज्या जिल्ह्यातला आपल्याला सातबारा काढायचा तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्याच्यानंतर खाली तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्याच्यानंतर खाली आपल्याला गाव निवडायचं आहे। गाव निवडल्याच्यानंतर आपल्याला खाली अंकित सातबारा सर्वे नंबर टाकायचा आहे। सर्वे नंबर टाकल्यानंतर सर्वे नंबर गट नंबर निवडा या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडं रिचार्ज टाकावं लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला पैसे टाकावं लागतात, ॲड करावं लागतात। एका सातबाऱ्यासाठी आपल्याला 15 रुपये खाली कट होतील असं डिस्क्रिप्शनमध्ये नोट पण येते। ओके बटनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोडमध्ये जाऊन आपण आपला सातबारा बघू शकतो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असेच व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचत राहतील।